एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला। एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी लिखित भारतीय पोलीस और मीडिया या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले। तसेच शहरातील पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला। समवेत BLW न्यूज नेटवर्कच्या विविध उपक्रमाबद्दल BLW न्यूज नेटवर्कचाही सन्मान करण्यात आला। यावेळी मान्यवर म्हणून G24 तासच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर, इनपुट लीड बागेश्री कानडे, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी आदी मान्यवर व विद्यार्थी पत्रकार मंडळी उपस्थित होते। जसं जंगलात वाघांची संख्या पण कमीच आहे आणि जंगलात वाघाची जर संख्या वाढली तर फार अवघड होतं, म्हणून एक पत्रकार 1000 पत्रकारांसोबत असतो। तसं आमच्या महाविद्यालयाची पुन्हा पेपर बंद कधीच, वृत्तपत्र बंद कधीच होणार नाही। वृत्तपत्र चालणार फक्त ई-कॉपीज वगैरे आपण बघतो त्या होत राहतील, पण जी प्रिंट आहे ती प्रिंट निश्चितच थांबणार नाही। त्यामुळे ती भीती। हिंदी चॅनल आलं, मग त्यानंतर झी मराठी, ज्याला आपण अल्फा मराठी म्हणत होतो ते आलं। मग अल्फा मराठीचं रूपांतर त्यांनी झी मराठी, जी आता तुम्ही झी मराठी वाहिनी ज्याच्यावर प्रोग्राम्स बघता, वेगवेगळे मालिका पाहता, तर ते मालिकांचा जे चॅनलचा हा समूह आहे झी। त्यानंतर आता इतर चॅनल्स भरपूर आले, म्हणजे खरं तर मराठी मीडियामध्ये तर अष्टविनायक जसे असतात तसे चॅनल सगळेजण बघत असतात आपापल्या आवडीप्रमाणे। तर एकंदरीत झीचा हा इतिहास असा 2005 मध्ये मी झी मध्ये जॉईन झाले आणि 2000 एखादा पत्रकार पुढे गेला तर तो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगला सक्सेसफुल होतो आणि वेगवेगळ्या चॅनल्स मध्ये तो कार्यरत राहतो आणि असतो आणि अजूनही आहे। हा इतिहास सांगतोय आतापर्यंत। त्यामुळे निश्चितच माझ्या कारकिर्दीची जर सुरुवात मी थोडं माझी इंट्रोडक्शन देऊन करते। सगळ्यात आधी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेड आणि गणेश जोशी सरांचे खूप खूप आभार। मला खरं तर इथे येताना खूप आनंद होतोय, कारण नांदेड शहरामध्ये मी पहिल्यांदाच येतेय आणि त्याच्यामुळे नांदेड शहर बघण्याची, नांदेडकरांशी बोलण्याची जी एक मला जो आनंद आहे तो खरं तर वेगळा म्हणता येईल, कारण माझा जन्म पुण्यातला आहे आणि माझी म्हणजे जन्मभूमी पुणे मात्र कर्मभूमी मुंबई आहे। साहित्यात असेल का पत्रकारितेमध्ये असेल द्वेष भावना फार असते, ते स्वाभाविक पण असते, पण नांदेड शहरातल्या सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलून एवढा मोठा सन्मान केलाय, मी तुमचं अभिनंदन करतोय। अनुपमाजी, तुमचं याच्यासाठी अभिनंदन करतो, तुम्ही आलात। आमचं नांदेड महाराष्ट्राच्या एका टोकाला, जंगलामध्ये एकटाच वाघ राहतो पण त्याला सगळेच घाबरतात। मी थोडस पुढे जातो, वाघापेक्षा तुम्हाला मी हत्येची उपमा देतो। पत्रकाराने नेहमी कठोर राहावं असं काही नाही, तोही संवेदनशील असला पाहिजे आणि ही त्याच्या लेखणीला संवेदनशीलची ओल असलीच पाहिजे। तो नेहमीच गुरगुरता कामा नये।